माझ्या सासूबाई आणि नणंदबाई सारख्या मला सांगताय की कुक लावून घे, कुक लावून घे. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि 12:15 वाजत आले. आज चतुर्थी आहे, तर चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि देवांची पूजा वगैरे माझी करून झाली ऑब्व्हियसली, परंतु मी काही खाल्लं नाही, माझा उपवास नाही तसा, पण बघू भूक लागल्यानंतर खाणार आहे. बाकीचं असं की प्रशांतजींच्या वडिलांना आज डिस्चार्ज मिळणार आहे हॉस्पिटलमधून, तर ते 1:30 वाजेपर्यंत येणार आहे. तर मी स्वयंपाक करते. कुकर झाला आहे माझा, कुकरला मी डाळ भात लावला आहे. आता 1-2 भाज्या आणि पोळ्या स्वयंपाक करून घेते, मग ते 1:30 वाजेपर्यंत येतीलच. इथे मुगाची डाळ उकळवलेली आहे. इथे 2 डब्यांमध्ये इथे मी राईस बनवला आहे, इंद्रायणी राईस, हिरव्या मिरच्यांमधल्या पिकलेल्या साईडला केल्या. त्यानंतर इथे मी भेंडीची भाजी बनवली आहे, थोडीच बनवली त्या दोघांपुरती, तेवढीच होती. इथे टमॅटोची चटणी बनवली. आणि आता मी गरम गरम पोळ्या बनवणार आहे. यात कणिक आहे, अजून काही कोणी आलं नाही, 1:30 वाजत आले ऑलमोस्ट. आणि आत्ता जवळजवळ 2:15 वाजलेले आहे. आणि आत्ता ते सगळे आलेले आहे हॉस्पिटलमधून. ॲक्च्युली ते पुलाखाली भाज्या फळं वगैरे घ्यायला थांबले. पेशंट येतं, आधी घरी यायचं ना प्रशांतजींनी. कुठे बोलला का मला तू? नंतर डायरेक्ट म्हणून स्लायडिंगच्या तिथे दादांना हे दोन्ही बरोबर धरायचं का वाटतं? हे दोन्ही बरोबर धरायचं. मला शाळा केलं होतं जेव्हा वळून घ्या, पाणी भाकरी वळा घे. अच्छा, तशी नाही किती वेळेस? 3 वेळेस, 2 वेळेस, 5 वेळेस वाखात नाही का तुला? एक 2 थेंब टाकले. लक्षात येते लोक इथे आलं होतं. हो, इथे चालू होते. तुम्हाला खुर्चीवर बसून अलाउड आहे का? बघतो ना आता म्हणजे खुर्चीवर बसून जेवू शकता का? मग कारण 2-2:30 वाजले ना जेवण केलं. आणि ऑलरेडी खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे मग मी आल्या आल्या त्यांना जेवायला वाढलं. प्रतीक आजी बाबांबरोबर डायनिंग टेबलवर बसला आणि इकडे सेंटर टेबलवर माई म्हणजेच माझ्या मोठ्या नणंदबाई आणि प्रशांतजी यांना मी वाढलं. आणि ते येता येता मी जसं म्हटलं भाज्या घ्यायला थांबले होते, तर पालेभाज्या वगैरे घेऊन आले होते. तर जो मी स्वयंपाक केला होता तो वाढला. आणि दादांना एंट्री करताना मी शिळी पोळीला पंतीचं काळं लावून आणि कलशभर पाणी घेतलं. कारण की मी जेव्हा ऑपरेशन करून घरी आले होते, तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ, तो माझी लहानी बहीण शारदा तिने मला असंच काहीतरी केलं होतं, पण ते नेमकं तिने कसं ओवाळलं काय ओवाळलं हे काय मला माहीत नव्हतं. मग मी आत्यांना विचारून ते केलं. आता त्याच्यामागे काहीतरी कारण असेल नाही का, सुखरूप आपली व्यक्ती घरी आली तर दृष्ट लागू नये असं काहीतरी असेल, तर तिने मला केलं होतं म्हणून मग मी ते दादांना केलं. आणि ह्या दोघांचं जेवण झाल्यानंतर मी इथे सेंटर टेबल पुसून घेतला. मला वाकायचं नाही म्हणून मग मी डायरेक्ट काय करत असते, अशी खाली बसून घेते, तरी पण खूपदा लक्षात राहत नाही. आणि शेरूमुळं ते इतकं वाकण्यात येतं बऱ्याचदा, आणि जेव्हा दुखायला लागतं तेव्हा मला आठवण येते की अरे आपल्याला वाकायचं नव्हतं. तर छान असं सगळ्यांचं जेवण झालं. मी मात्र 1:30लाच जेवली होती, 1:30 वाजेपर्यंत थांबली मी, कारण माझं डिनर लवकर झालेलं असतं त्याच्यामुळे. मग आणि मी ब्रेकफास्ट वगैरे काही करत नाही, सकाळपासून काही घेत नाही, तर मला भूक लागली होती. मग मी पोळ्या करायला लागली ना, तर पहिली पोळी करून मी थोडीशी भाजी पोळी आणि थोडासा डाळ भात खाऊन घेतला. आणि नंतर मग हे लोक आले, तर हे बघा ह्या सगळ्या भाज्या मी इथे टेबलवर घेऊन आली. आणि माईंशी गप्पा मारत मारत इथे मी आता भाज्या निवडत बसली. तर त्या मला सांगत
सांगत होत्या की राहू द्या, नंतर निवडू मी निवडू लागेल. पण मी म्हटलं काही नाही, बसा तुम्ही आता, कारण दवाखान्यामध्ये नुसतं बसून बसूनही कंटाळा येतो. मी स्वतः 10-12 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिली, त्याच्यामुळे मला चांगला अनुभव आहे. तर मग मी त्यांना म्हटले काही नाही, मी तुमच्याशी गप्पा मारता मारता निवडते भाज्या, तुम्ही लोळून घ्या म्हटलं. आणि पालेभाज्या खरं तर एकदम अशा एकखटी आणायलाच नको, परंतु प्रशांतजी गेले की 2-3 भाज्या तरी आणतातच. आणि हिरव्या भाज्या खायलाही पाहिजे नाही का. आणि आता तर उन्हाळा आहे, उन्हाळा काय पावसाळा सुरू झाला, ऑलमोस्ट नाशिकला पाऊसही पडायला लागला आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे. पण उन्हाळ्यात पालेभाज्या खूप महाग असतात किंवा मग चांगल्या मिळतही नाही. तर जेव्हाही त्यांना चांगल्या काही पालेभाज्या दिसल्या की ते घेऊन येतात. मी तुम्हाला नेहमीच सांगते की त्यांना भाज्या आणायला खूप इंटरेस्ट असतो. तर मग आणि भाज्या लगेच खराब होतात उन्हाळ्याच्या, जर अशा खूप वेळ बांधलेली राहिली ना जुडी, पालक तर लगेच ती अशी खराब व्हायला लागते. आणि पालकाच्या 2 जुड्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं आधी आपण भाज्या निवडून घेऊ आणि नंतर मग भांडी वगैरे घासू. कारण की किचनच्या सिंकवर शेरू महाराज झोपले होते आणि मी भांडे घासायला गेली असती तर त्याची झोप डिस्टर्ब झाली असती. मी म्हणजे अक्षरशः एखादं लहान बाळ झोपलेलं असताना आपण कशी त्याची झोप डिस्टर्ब होऊ नये अशी काळजी घेतो, तशीच मी शेरूची सुद्धा झोप डिस्टर्ब होऊ नये अशी काळजी घेते. झोप व्यवस्थित झाली तर तो व्यवस्थित राहील, त्याच्या हेल्थसाठी चांगलं आहे, असाच मी त्याच्या बाबतीत देखील विचार करते. तर सगळ्या भाज्या निवडायला मला खूप वेळ लागला, कारण की कोथिंबीरची जुडी बरीच मोठी होती आणि छान आहे. कोथिंबीर कढीपत्ता आपल्याला प्रत्येक गोष्टीला लागतो, त्याच्यामुळे मला छान वाटलं की एवढी कोथिंबीर हे घेऊन आले. 8 दिवस आरामशीर जाईल ती मला. तर हे बघा, इथे 2 मेथीच्या जुड्या, 2 पालकच्या जुड्या मी सगळ्यात पहिले कोथिंबीरची जुडी निवडून ठेवून दिली. आणि चहाची वेळ झाल्यानंतर सगळ्यांना चहा बिस्किट दिले. मग संध्याकाळचे 6 वाजत आले, पूर्ण पावसाचं वातावरण भरून आलं आहे, खूप हवा सुटली आहे. आणि माझ्या सासूबाई आणि नणंदबाई सारख्या मला सांगताय की कूक लावून घे. त्यांना म्हटलं काही नाही, माझा सवय आहे. त्यामुळे तू असं सारखं काम करत असशील आमच्यासमोर तर आम्हाला बरं नाही वाटणार. म्हटलं नाही मला सवय आहे, पण त्यांचं एवढं प्रेशर चाललं आहे. तर बघू आता की ॲटलिस्ट पोळ्यांना तरी लावून घे. ॲक्च्युली मार्केटमधनं भाजीपाला आणला गेला, बरं पालक, मेथी, कोथिंबीर 2-2 जुड्या, मग ते सगळं निवडण्यात बराच वेळ गेला. ते सगळं निवडलं, भांडी घासली, मग चहाची वेळ झाली. आता संध्याकाळ झाली, आत्ता मी कपडे काढले, बाहेर वाळत होते ते. आता देवांचं करून घेते, म्हणजे 7च्या आत माझं जेवण होऊन जाईल. जो सकाळचा स्वयंपाक उरलेला आहे तोच मी खाऊन घेईल, माझं डिनर होऊन जाईल आणि मग मी संध्याकाळचा स्वयंपाक करेल. तर इतकी छान मस्त थंडगार अशी हवा सुटली आत्ता, मस्त वातावरण झालं आहे. हे बघा कपडे ओढत आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतच असेल. आणि माझ्या संध्याकाळच्या देवांच्या सगळ्या सेवा करून झालेल्या आहे, ज्या पण मी काही करते त्या, आणि आरत्या वगैरे पण करून झाल्या आहे. आणि आता 7ला 5 मिनटं कमी आहे, तर मी आता माझं डिनर करून घेते. सकाळचं उरलेलं जे स्वयंपाक आहे, डाळ, भात, टमॅटोची चटणी, भेंडीची भाजी, हे माझं असणार आहे आजचं डिनर. आता हा नेक्स्ट डे. इथे मी नाश्त्याला मेथीचे पराठे बनवले सर्वांसाठी, आणि परंतु सगळ्यांनी एकच खाल्ला, कारण की हेवी जेवण करायचं होतं. कारण की आमच्याकडे आज होता पुरणपोळीचा स्वयंपाक. तर मी सगळ्यात पहिले आमरस बनवून ठेवला, कारण की आम्हाला सगळ्यांना थंड रस खायला आवडतो. तर रस बनवून फ्रीजमध्ये ठेवला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज गुरुवार आहे, परंतु 12 वाजून गेले. गुड मॉर्निंग म्हटले मी, पण 12 वाजले ॲक्च्युली आत्ताच. तर मला काही पूजा करायला वेळ मिळाला नाही, मी काही पूजा केली नाही. मी फक्त तेलाचा, तुपाचा दिवा आणि धूप दीप असं लावून दिलं, नमस्कार केला, माफी मागितली कारण मला वेळ नाही मिळाला. तर कारण आमच्याकडे आहे पुरणाचं जेवण, पुरणाचा स्वयंपाक. महाराजांचं चाललंय चाटायचं काम स्वतःला. आता ह्या आमटीला बरेच लोक आमटी म्हणता, कटाची आमटी म्हणता, पण आम्ही सार म्हणतो. तर मी आज तेल आणि मसाला दोन्ही कमी वापरलं, आणि पुरण देखील इथे ड्राय करण्यात आलेलं आहे पोळ्यांचं. आमचे जेवणं वगैरे झाले आणि प्रशांतजी आणि प्रतीक सिन्नरला गेले होते. मग मी काय आधी करून ठेवलं नाही. माईंना म्हटलं ननंदबाईंना तुम्ही जेवायला बसा, पण त्या बोलल्या नाही, आपण दोघी बरोबर बसू. मग मी आमच्या दोघींपुरत्या करून घेतल्या पोळ्या, आणि मग आम्ही दोघींनी जेवण केलं. आणि म्हणजे भांडी वगैरे होती ती घासतच होते तेवढ्यात मग प्रशांतजी आणि प्रतीकाला, मग त्यांना पण गरम गरम पोळ्या केल्या. तर त्यांचेही जेवणं झाले. आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की खूप भांडे वगैरे, खूप पसारा निघतो. तर मग ते सगळं आवरलं, भांडी वगैरे क्लीन केली, ओटा क्लीन केला सगळं. आणि मग आता प्रशांतजी प्लस दादा, आई आणि माई, ते 3-4 जणं बाहेर गेले कामानिमित्त. प्रतीकही बाहेर गेला, मी एकटीच आहे घरात.
तर मला सगळे सांगतात तू आराम कर, म्हणजे माझं ऑपरेशन झालं आहे बा म्हणून. काल तर मी दिवसभर पडली नाही आणि मी कुणाला बोलली नाही, पण रात्री मला खरोखर त्रास झाला. म्हणजे मी पडते ना, जसं ऑपरेशन झालं दिवसा मला झोपायची सवय नाही, परंतु पडते बा पाठीला आराम. पण काल असं झालं, त्या पालेभाज्या इतक्या निवडत मी 1 मिनिटही पडली नाही, तर रात्री इतका मला त्रास व्हायला लागला की बस. तर म्हणून मग आता म्हटलं सगळं आवरलं गेलं आहे, तर आता थोडीशी पडते. शेरू महाराजही झोपलाय, थोडीशी झोपते. मग हे सगळे आले की मग चहा पाण्याची वेळ होईल, मग सगळ्यांसाठी चहा बनवेल. आणि हे प्रतीकचं रात्रीचं जेवणाचं ताट आहे. दादांना गिलक्याची भाजी आणि पास्ता खायचा होता. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.